मित्रांनो, हेच ते संत सद्गुरू बाळूमामांचं घर आहे। याच ठिकाणी बाळूमामांचा जन्म झालेला, ज्या ठिकाणी आता मामांची प्रतिमा दिसते आपल्याला। आणि या बाजूला इथे जन्म झाला, इथे मामांचा जन्म झाला। या ठिकाणावरती इथं रोज मामांची पूजा आरती असते। आजी आहेत आपल्या सोबत। आजी, तुमच्याकडे आता इथली सेवा आहे सगळी? होय होय, आमच्याकडेच आहे। काय सांगाल, इथलं महत्व काय आहे या घराचं? घरच आमच्याकडे आहे, आम्ही विकत घेतलेलं आहे। बर, इथली सगळी सेवा तुम्हीच करता? होय होय, आमुष्याचा प्रसाद येता, इथं मामांचा जन्म झालाय। बर, आणि त्या नागमूर्ती पुजल्या तिथं मामाने साप आणून ठेवलेला होता यलमाच्या डोंगरातनं। बरोबर, भावानी मारल्या इथं आणून ठेवलेला साप। हा मित्रांनो, सांगितलं जे आपल्या बाळूमामा ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे, या ठिकाणी जो नागाची मूर्ती दिसते त्या ठिकाणी मामांनी मायकाच्या डोंगरावरनं एक नाग आलेला पाठीमागं मामांच्या। तर मामांनी सांगितलेलं 3 दिवस त्याच्यावरती लक्ष ठेवा, परंतु मामाच्या भावांनी त्याला मारलेलं। या ठिकाणी माळात मामा मेंढर राखत त्यांनी तिथं पेट बसत मामांच्या अंगावर। इथं मारलेलं पण वळ मामांच्या अंगावर तिथं उठलेलं उठत। तर मित्रांनो बघा, जुनं घर आहे, घर बघू शकता आपण तुम्ही। आता मामांचा जन्म म्हणजे 1800 काहीतरी, मला वाटते जन्म झालेली तारीख, हा 1892चा जन्म आहे मामांचा। 3 ऑक्टोबर 1892 आणि समाधी घेतली 4 सप्टेंबर 1966 म्हणजे 1892 सालचं मामांचं घर आहे तसं आहे। 200 वर्ष झाली घराला, 200 वर्ष झाली या घराला। वास बघू शकता आपण घराचं, अजून काही बदल नाही त्यात, जे आहे तेच ठेवलेलं आहे, फक्त निगा ठेवली जाते। इथं बघू शकता आपण आरतीची वेळ आहे, म्हणजे इथली आरती सकाळ संध्याकाळ अन्नदान महाप्रसाद होत असतो। हे मामांच्या दरवाजा म्हणजे घराचा, मामांच्या काळातला दरवाजा, म्हणजे स्वतः मामांनी या दरवाजाला हात लावलेला आहे। मामा या घरात राहिलेले, घर बघू शकता आता तुम्ही। आणि 200 वर्ष म्हणजे मित्रांनो, आपल्या किती पिढ्या गेल्या हा विचार करा। बाळूमामांचं महत्व खूप मोठं आहे, मी अनुभवलंय। जर तुम्हाला आयुष्यात जर सुख पाहिजे असेल तर मामांच्या चरणाशी लीन होऊन बघा, तुम्हाला स्वर्गाचं, नक्कीच स्वर्गाचं दर्शन होईल। कारण इथं कुठल्याही प्रकारे कसली अडचण असली तरी मामा सोडवून टाकतात। आणि आमचा अनुभव आहे, आमचा जी रोज वाचन असतं माझं, 4 वर्षापूर्वीचा काळ माझा बेकार होता, मामांच्या आशीर्वादानं आज मला काहीच कमी नाही। त्यामुळं आम्ही बी इथलं गडिंगलच होय। मी इकडे कसं काय, खेडेगाव आहे बेकनाळ म्हणून, बर, त्या गावात आमचा सासरा पोट भरून खायला आलं। बर, दुसरीकडे भाड्यानं बी राहिल्या, बर, ह्या बी घरात राहिलं भाड्यान, बर, घरात राहीत तिने घरी काय काढल्यावर आमच्या सासऱ्यांनी घेतले। बर, म्हणजे तुमच्या सासऱ्यांनी घर विकत घेतलं, तिथून तुम्हीच करता आता सगळं? आम्हीच करतो। आमची आता एक पिढी झाली, एक पिढी झाली तर आता आमची दुसरी पिढी चालू आहे। चालू आहे। बघा मित्रांनो, तुमचं भाग्य आहे आजी की तुम्ही मामा जिथं राहिलेले त्या ठिकाणी तुम्हाला सेवेचं भाग्य भेटले। मामांचा जन्म या ठिकाणी झालेला आणि याच घरामध्ये मामा म्हणजे लहानपण मामाने घालवलेलं पाहू शकता आपण। लगीन इथं झालं ना मामांचं, इथं लगीन झालं मित्रांनो। भरपूर बाहेरनं तुम्हाला दाखवतो थोडं मित्रांनो, साधंच घर आहे, अजून काय बदल नाही। जे जुनं घर आहे आपलं, जुन्या पद्धतीतली घर होती तीच घर आहे, कायच फरक नाही कुठल्याही प्रकारे। म्हणजे बाजूला आता नवीन घर झालेली दिसतात, बिल्डिंग वगैरे, परंतु या ठिकाणी कसल्याही प्रकारे फक्त इथं जी डागडोजी होती ती काढून घेतलेली आहे, इथं बरं टाकली। म्हणजे जुनं घर असल्यामुळे थोडं काम करायला लागलं मित्रांनो। परंतु हे बघू शकता आपण, वरचं अजून वास म्हणतो आपण तुळवी वगैरे आपल्या तिकडच्या भाषेत। आता आपण कर्नाटक जिल्ह्यामध्ये, कारण इकडं बेळगाव जिल्हा आहे तुम्हाला वाटतं ना, बेळगाव जिल्हा म्हणजे कर्नाटकमध्ये अक्कोळगाव मोळतं मामांचं जन्मस्थळ। या ठिकाणी मामांचा जन्म झाला आणि आज मी इथं दर्शनाला आलो, खरोखर अतिशय आनंद झाला आणि माझ्या जीवनात सार्थक झाला। आज एक इच्छा होती
मामांच्या जन्मस्थळी भेट द्यायची ते आज मामांनी घडवून आणली. आणि तुम्हालाही सर्वांना विनंती, एक वेळ जरूर अवश्य तुम्ही अक्कोळ, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव. चिकोडी लिपाणी. तालुका कुठला आहे तो? बेळगाव, जिल्हा बेळगाव, लिपाणी चिकोडी, लिपाणी तालुका निपाणी. तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव. मग चिकोडीच्या बाजूलाच आहे ना. तर मित्रांनो, अवश्य भेट द्या आणि बाळमामांच्या दर्शनाचा लाभ घ्या. आयुष्याचं कल्याण करून घ्या. बोला बोला बाळमामांच्या नावानं चांगलं.